नमस्कार. मी डॉक्टर श्रुती थिटे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये म्हणजेच मार्च एप्रिल महिन्यामध्ये कोणते 3 हेल्थ ड्रिंक्स तुम्ही घेऊ शकता. कारण ज्यावेळी थंडी संपून उन्हाळा चालू होतो त्यावेळी बरेच लोक वेगवेगळी सरबतं, कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम्स घेतात. खरं तर थंडीच्या दिवसांमध्ये शरीरामध्ये कफ जमा झालेला असतो. उन्हाळ्यामध्ये काय होतं तर उन्हामुळे हा शरीरामध्ये जमा झालेला कफ हळूहळू वितळायला लागतो आणि शरीरामध्ये कफ प्रकोप होतो. या कालावधीला वसंत ऋतू असं म्हणतात आणि वसंत ऋतू हा कफ प्रकोपक आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपला जाठराग्नी जो आहे तर तो कमी असतो, म्हणजे आपल्याला भूक फारशी लागत नाही. त्याचप्रमाणे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कफज विकार होताना दिसतात, जसं की सर्दी, खोकला यांसारखे विकार किंवा वेगवेगळे व्हायरल इन्फेक्शन्स होतात. त्यामुळे वसंत ऋतूमध्ये म्हणजेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आहार विहाराची योग्य काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. चला बघूया की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये म्हणजेच मार्च एप्रिल महिन्यामध्ये कोणते हेल्थ ड्रिंक्स तुम्ही घेऊ शकता. चला तर आजचा व्हिडिओ सुरू करूया. परंतु तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या शेजारी एक छोटीशी बेल आयकन आहे तर ती पण प्रेस करा. याने काय होणार आहे की जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा त्याचं पर्सनल नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला व्हिडिओ सुरू करूया. सगळ्यात पहिलं हेल्थ ड्रिंक आहे ते म्हणजे मधाचं पाणी. मध हा शरीरातला कफ कमी करणारा आहे. मधाचा एक गुण आहे तो म्हणजे लेखन. शरीरातील कफ कमी करणारा आहे, म्हणूनच कफज विकारांमध्ये किंवा सर्दी खोकल्यामध्ये जे चूर्ण आपण वापरतो जसं की सीतोपलादी चूर्ण असेल तर याच्यामध्ये आपण मध एकत्र करून घेतो की याने काय होतं तर शरीरात जो अतिरिक्त कफ जमा झालेला आहे तर तो कमी होण्यासाठी मदत होतं. आता इथे काळजी काय घ्यायची आहे की मध हा कधीही गरम करून खाऊ नये किंवा गरम पाण्यामध्ये एकत्र करू नये, कोमट पाण्यामध्ये देखील एकत्र करू नये. पाणी हे रूम टेम्परेचरला किंवा नॉर्मल टेम्परेचरला आणून मगच त्याच्यात मध मिक्स करून ते घ्यायचं आहे. आता काय करायचंय तर पाणी उकळून तुम्ही घेऊ शकता. यामुळे काय होणार आहे की उकळल्यामुळे पाण्यावरती अग्निसंस्कार होणार आहेत आणि पाणी हे पचण्यास हलकं होणार आहे. तुम्ही जर अर्धा ते 1 ग्लास पाणी घेत असाल तर त्याच्यामध्ये 1 चमचा मध एकत्र करून त्याचं तुम्ही सेवन करू शकता. आता उकळलेलं पाणी हे रूम टेम्परेचरला आणून नॉर्मल टेम्परेचरला आणून मगच त्याच्यात मध मिक्स करून तो घ्यायचा आहे. जितकी तुमची तहान असेल तितक्याच पाण्याचं सेवन करायचं आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे मधाचं पाणी तुमच्या शरीरात झालेला कफ जो जमा आहे तर तो कमी करण्यासाठी मदत करणार आहे. त्यानंतरचं दुसरं हेल्थ ड्रिंक आहे ते म्हणजे ताक किंवा मठ्ठा. आता इथे मठ्ठा करण्यासाठी आपण जे ताक वापरणार आहोत तर ते ताजं घरी केलेलं असावं, म्हणजे फ्रीजमध्ये 2-3 दिवसांपूर्वी ठेवलेल्या ताकाचा वापर करू नका. ताकाला संस्कृतमध्ये तक्र म्हणतात आणि ह्याचे गुण काय सांगितलेले आहेत तर ताक हे लघु आहे, म्हणजेच पचण्यास अतिशय हलका आहे. ते दीपन करणार आहे, म्हणजेच जाठराग्नी वाढवणार आहे, चांगली भूक लागण्यासाठी मदत करणार आहे. ताक हे तुरट रसात्मक आहे आणि त्याचबरोबर शरीरात जमा झालेला कफ कमी करण्यासाठी ताक मदत करतं. वसंत ऋतूमध्ये काय होतं तर शरीरात कफ जमा झालेला आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये आहार विहार कसा असायला हवा किंवा आहारात आपण काय घ्यायला हवं तर आहार हा अग्नी वाढवणारा, चांगली भूक लागण्यासाठी मदत करणारा असायला हवा, तो पचण्यास हलका असायला हवा आणि आहार हा तुरट रसात्मक हवा. त्यामुळेच ताक हे तुरट रसात्मक आहे, म्हणून तुम्ही हे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नक्कीच घेऊ शकता. आता ताक कसं तयार करायचं आहे तर दह्यामध्ये पाणी घालून ते छान घुसळायचं आहे. ते घुसळल्यावर त्याच्यावरती जे लोणी येणार आहे तर ते बाजूला ठेवून या ताकाचं तुम्ही सेवन करू शकता. तुम्ही मसाला ताक सुद्धा करू शकता. ते कसं करायचं तर थोड्याशा तुपामध्ये जिरे, हिंग, कढीपत्ता आणि थोडीशी सुंठ पावडर याची फोडणी करून ती तुम्ही ताकाला देऊन मसाला ताकाचं सेवन करू शकता. आता हे ताक तुम्ही जेवणानंतर किंवा जेवणाच्या शेवटी तुम्ही हे घेऊ शकता. कारण आयुर्वेदामध्ये 6 रसांचं वर्णन केलेलं आहे आणि हे 6 रस केव्हा सेवन करायचे हे देखील सांगितलेलं आहे. त्यामुळे तुरट रस हा नेहमी जेवणानंतर किंवा जेवणाच्या शेवटी घ्यावा असं सांगितलेलं आहे. ताक हे तुरट रसात्मक आहे, त्यामुळे तुम्ही ताक हे जेवणाच्या नंतर किंवा जेवणाच्या शेवटी घेऊ शकता. चला बघूया की तिसरं हेल्थ ड्रिंक काय आहे.
आता तिसरं हेल्थ ड्रिंक करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर 1 कप पाणी. आता हे पाणी उकळत ठेवायचं आहे आणि हे उकळत असताना याच्यामध्ये सुंठ पावडर, ओवा, जिरे, हिंग, काळी मिरी, त्याचप्रमाणे लवंग तुम्ही टाकू शकता आणि हे छान उकळून घेऊ शकता. आता या सर्व औषधी द्रव्य जी आहेत, तर ही शरीरातील कफ कमी करणारी आहेत. त्यामुळे हे तयार होणारं पाणी देखील औषधी आहे आणि हे सुद्धा शरीरातला कफ कमी करण्यासाठी मदत करणार आहे. आता हे कुठपर्यंत उकळवायचं, तर तुम्ही 1 कप पाणी घेतलं तर ते अर्धा कप जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर ते गाळून घ्यायचं आहे आणि सकाळी घोट-घोट करून म्हणजे गरम-गरम एक-एक घोट करून ते प्यायचं आहे. याचे फायदे काय आहे, तर हे पाणी जाठराग्नी प्रदीप्त करणार आहे म्हणजे चांगली भूक लागण्यासाठी मदत करणार आहे. त्याचप्रमाणे शरीरात जमा झालेला कफ कमी करण्यासाठी मदत करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोल्ड ड्रिंक्स, सरबतं किंवा आईस्क्रीम्स खाण्यापेक्षा हे 3 हेल्थ ड्रिंक तुम्ही जरूर घेऊ शकता. याने काय होणार आहे की शरीरातला जो जमा झालेला कफ आहे तो हळूहळू शरीराबाहेर पडण्यासाठी मदत होणार आहे. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्की करा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.